श्रीरामपुरातील स्मार्ट कार्ड एजन्सी वादाला आता नवे वळण मिळाले असून नगरसेविका स्नेहल खोरे व त्यांचे पती केतन खोरे यांच्यावरील आरोपांनंतर केतन खोरे यांनी कैलासपती आघाव व ज्ञानदेव आघाव यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे। माध्यमांशी बोलताना केतन खोरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे आरोप पूर्णपणे निराधार असून आमच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। आम्ही कायदेशीर कारवाई सुरू केली असून संबंधितांना नोटीस पाठवण्यात आली आहे असे सांगितले। समर्थ सर्व्हिसेसचा व्यवसाय गेल्या 14 वर्षांपासून प्रामाणिकपणे सुरू असल्याचे सांगत या सर्व फर्म्स माझ्या मालकीच्या असून त्यांचा नगरसेविका स्नेहल खोरे यांच्याशी कोणताही संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आरोप ज्या व्यक्तीने माझ्यावर केलेले आहे आणि नगरसेविका स्नेहल खोरेंवर केलेले आहे ते पूर्ण निराधार आहे आणि त्यासाठीच मी स्वतः त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केलेला आहे। त्यांना वकिलांची आमच्या नोटीस गेलेली आहे। दुसरा प्रश्न, या सगळ्या फर्म्स ज्या आहेत त्या माझ्या स्वतःच्या मालकीच्या आहेत, त्याच्याशी नगरसेविका स्नेहल खोरेंचा संबंध नाही। गेल्या 14 वर्षापासून या ठिकाणी समर्थ सर्व्हिसेसचा व्यवसाय चालू आहे। हा व्यवसाय आमचा मोठ्या कष्टाने आम्ही वाढवलेला आहे। राजकारणामध्ये येत असताना राजकीय द्वेषातून काही पराभूत मानसिकतेच्या लोकांनी या तक्रारदारांना आमच्या विरोधात बसवलेला असल्याचा थोडासा संशय मला आहे। परंतु त्यांनी जे आरोप केलेले आहेत की त्यांना दमदाटी केली, मारहाण केली किंवा कोणत्याही पद्धतीचं असं केलेलं आहे, तर मी खुल्या मनाने चॅलेंज करतो, हरिकमल प्लाझा मधल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक व्यापाऱ्याला विचारा की अशी कोणती घटना घडलेली आहे का। जर अशी घटना घडलेली असेल तर मी आज माझे व्यवसाय सगळे बंद करून टाकेल, कारण आम्ही अहिंसेला मानणारे लोक आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा की त्यांनी जो माझ्यावर आरोप केला की माझं सेतू कार्यालय करमळी चौकात होतं तिकडून इथं आणलेले, त्यांची माहिती जी आहे ती थोडी अर्धवट आहे। 3 वर्षापूर्वी इकडे शिफ्ट करताना आम्ही तसा अर्ज देऊन त्याची शिफ्टिंग जी आहे ती तिथे केलेली आहे। बाकी जास्त बोलण्यापेक्षा हा विषय न्याय प्रविष्ट होणार आहे आणि न्याय देवतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे। खोटं कुंभार रचणाऱ्यांचा चेहरा लवकरच उघड होईल। कोण कशा पद्धतीने इथे व्यवसाय करतं सगळ्या बिल्डिंगला आणि श्रीरामपूरकरांना माहिती आहे। आम्ही कष्टाने काम करणारे लोक आहेत, त्याच्यामुळे आम्हाला अशा गोष्टींना भीक घालायची गरज नाही। दरम्यान भाजपाच्या काही नगरसेवकांनी तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना निवेदन देत केतन खोरे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे। या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून आता प्रशासन आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला स्पेशल आढावा।